आदी आदी ए आद्या साक्षी 2 मिनिट थांब. डाव रंगात आला जरा. अरे नेहमी मीच थांबायचं आणि तू पोरं घेतोस, गाडी घेतोस आणि पेटेत हिंडत बसतोस. ए व्याकरणे, तू फोन केलेस म्हणून आलो ना इकडं. हा तुझंच काय मला ते नीट कळत नाही. कळेल, स्टोरी बघ. काय टाकलेस? ब्रेकअप? हे कधी झालं? तुला माझ्याशी अंडरस्टँडिंग करायला वेळ नसतोय आणि आता प्राची स्टोरी टाकेल की कसं हरकून रिपोस्ट मारशील. अरे तुला माझी स्नॅपस्ट्रीक साधी सांभाळता आली नाही. बस एंड करायचा विषय. बुलेट ट्रेन, जरा दम का. किती बोलशील? आणि मी काय लक्ष देत नाही तुझ्याकडं? रोज सकाळ संध्याकाळ बाबूशोना कोण म्हणते मग तुला? हा अगं तुझ्या व्हिडिओ कॉलसाठी त्या टोम्यासोबत टेरेसवर झोपतोय मी रोज. आणि परवा काय म्हणलीस? मला उरसातलं मटण खायचं आहे, ब्लॉक करू, मला शिरोळला घेऊन चल. आणि तिथे गेल्यावर काय केलीस? मी आजाची बहीण आहे म्हणून सांगितलीस. अगं आजा एकटा आहे त्याच्या बापाला, आणि त्याची आई तर आम्ही 4थीत असताना गेल्या. हे सगळं जर आमच्या बाबांना कळलं, पायताना केस काढतील माझी ते. आणि मला एक सांग, तुला ब्रेकअप करायला रंकाळात सापडलं व्हय? इथं ब्रेकअप? पाप लागल तुला, पाप. आणि सगळं गाव अंबाबाईला घाबरतंय, पण मी तुला घाबरतोय. आणि मी घाबरत होतो तुला, आता नाही घाबरणार. ए अभिनय नैपुण्य कुठं कॅमेरा लावलायस काय? रील बनवतोयस? ए शाणेस, जा तू. तूच जा खड्ड्यात. ए खड्ड्यातच आहे मी. इथं रस्ते कुठे आहेत? हड माकडा. ए जा तू. तुझ्यापेक्षा त्या गंगा वेशीतल्या म्हशीचा मुका घेईन मी. जा तू, जाऊ. जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात असं एकही घर शोधून सापडणार नाही जिथे आईने काहीतरी सांगितलं आणि नवऱ्याने आणि मुलांनी ते निमूटपणे केलं. मग आता काय, त्या शाहू मिलच्या भोंग्या इतकं जोरात ओरडून बोलते म्हणजे मग तुम्हाला सगळ्यांना आणि अख्ख्या कोल्हापूरला ऐकू जाईल. माझ्या माहेरी मुंबईला काहीतरी कार्यक्रम निघालाय, म्हटलं जावं सगळ्यांनी, जरा मजा येईल ना. पण नाही, अंगावर पाल पडली तशी झटकून टाकल्यासारखं केलंय सगळ्यांनी. मी एवढे छान सुंदर सुंदर साड्या, ज्वेलरी ते मिरवण्यासाठी घेतलीये, कपाटात ठेवण्यासाठी नाही. आय एम रेडी. चल तुला मुंबईच्या वडापला बसवून येतो. अहो काय वाटते काय, पोरांचे कपडे घालताय आणि त्यांना काय सांगायला जमत नाही. अगं किती वर्षे पोराला बापाच्या चपल्याच्या कथा ऐकवायच्या, आता नवीन काहीतरी. अगं पोराची पॅन्ट बापाला बसली की नाही की समजायचं पोराचं लग्नाचं वय झालंय. कुणी येऊ नका, मी एकटीच जाते. आई मला बोर्डची मीटिंग आहे, मला अजिबात वेळ नाहीये, प्लीज. हा मॅच बघायला बरा वेळ असतो रे तुम्हाला. आई मला ते एक्झिबिशन नको आहेत. अगं लग्न म्हणजे काय पोरींची शॉपिंग मॉल आहेत का? मग काय फोनवरचं स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट करून नवरी मिळणार आहे का? तुम्हाला कसं काय माहिती हो हे? अरे आज मॅच आहे ना रे, किती वाजता आहे? आले युवा उद्योजक आले. आणि साहेब, आई बाबा डाउनलोड केलेले नाही आहेत, त्यांचंही ऐकायला लागतंय. काय काय म्हणतात इंडिया? काय संदीप माहेश्वरीला फॉलो करायला चालू केलं वाटतं तुम्ही? सकाळी सकाळी सगळ्यांना उठवायला लागलाय ते. तुम्हाला काय करायचंय ते करा, मी काही खूपच बसते आता. आई चिडले. अरे तू लग्नाला हो म्हण ना. तुम्ही आधी माझे कपडे काढा. हो तुम्ही थांबा, मी बघतो.
तुझा आवडता चहा, तुला हवा तसा. तू की नाही दादाच्या लग्नाची काळजी सोडून दे. तो योग्य मुलगी हुडकलच. त्याला काय आपल्याला ऑनलाईन विकायची गरज पडणार नाही आहे. आणि हा, त्या आत्याच्या लग्नात साडी, ज्वेलरी आणि मुलाच्या लग्नाच्या काळजीचा शो ऑफ जर करायचा असेल तर मी आहे की. मी तुमच्या प्रेमासाठी दादाच्या आधी माझा बळी द्यायला तयार आहे. हुडक तू, सुट्टी दे नकोस. बघा, 24 वर्षापूर्वी मी एकटा नवसाचा असताना तुम्ही थांबला असता ना, तर आज हा डायलॉग तुम्हाला ऐकायला लागला नसता. काय रे तुम्ही आत्ताची मुलं, तुमचं काही कळतच नाही. साक्षी नावाच्या पुढे धोकाच देतात. कालच रील बघितलं. तर ऐका रे ऐका, आपले आदरणीय दोस्त आदी यांचे हे 8व्या महिन्यातलं 4थं ब्रेकअप पण झालं. 8 महिन्यात 4 ब्रेकअप झाल्यात बघा. हे म्हणजे कसं शेळ्याच्या लेंड्यागत झालं. पटापटा पटापटा. पण सांगताना अत्यंत दुःख होतंय. शिरोली हातकणंगलेपासून पार कागल MIDC पर्यंतल्या पोरी पटवून बी भाऊ अजून पोरी हुडकतच आहे. आद्या, तुझं रिलेशनशिप म्हणजे एकदम नॅनो रिलेशनशिप झालंय बघ. नॅनो रिलेशन म्हणजे काय हो? नॅनो म्हणजे, अरे नॅनो म्हणजे दिसायला एकदम देखणी, तर 2 किलोमीटर गेली की थांबते. हा म्हणजे नातं कसं सुरू होतंय ना होतंय तवर संपते. असं आहे. आणि हिचं क्लासिक पॉकेटिंग. क्लासिक पॉकेटिंग हे आणि काय विषय? अरे पॉकेटिंग म्हणजे खिशात ठेवायचं, खरं लोकाला दाखवायचं नाही. हा, घरात आंबाड्याची भाजी खायची आणि बाहेर डोमिनोज दाखवायचं. ए, तू काय हसतायस माकडा? तुझं घोस्टिंग झालंय ब्रो. अरे गोष्टी म्हणजे हे बघ, तू माझ्याकडं उधार पैसे घ्यायचे आणि द्यायच्या वेळेला गुतवायचं. ए, तुला एवढ्या मारू नको, तुझं बेंचिंग झालंय. हे बघ, बेंचिंग म्हणजे ना घरका ना परका, ओनली वेटिंग. म्हणजे कसं, हे STच्या रिझर्वेशन सारखं आहे. सीट मिळाली तर प्रवास, नाही तर थांबा. ब्रेड क्रम्पिंग हे आणि काय म्हणायचं नवीन? अरे ब्रेड क्रम्पिंग म्हणजे पावाचं तुकडं टाकत टाकत राहायचं, पण भाकरी मात्र द्यायची नाही. म्हणजे कसं, पोरगी आपली आशा दाखवती दाखवती, पण आशा काही शेवटपर्यंत येत नाही. कुशनिंग काय कुशनिंग? नाद खुळा. कुशनिंग म्हणजे माणसं उशीखाली पैसे लपवतात, अगदी तसं बघ. म्हणजे मुख्य पोरगा फेल झाला की दुसरा लगेच आलाच. ए भावानो, ग्रुप चेक करा पटकन, ग्रुप चेक करा. मामा आलो, लिहून ठेवा. आलीत बघ त्यांच्या आईला. करण्या, त्याला फोडायचा काय? अरे तुला काय करते? मी सांगत आहे तू. हे बघ आद्या, तू याच्यामध्ये पडू नकोस, आधीच सांगतोय तुला. त्याला फोडताना बोललेलास काय मला तू? त्याला विचार, त्याला का फोडलाय ते विचार. जाऊ दे. गप्पी बोलायला लागलो ना मी. बघ, हे करण्या, एवढं ताटायचं काम नाही आहे.
एक मॅच काय हरलास फुटबॉलची त्याचा राग कसा काढणार? हे असलं फुटबॉल वगैरे असली बुडगी भांडणं करायला ना मी का तुझ्याकडे साडी घातलेली नाही. त्यानं काल दीप्तीला मेसेज का केला? ए करण्या, दीप्तीला नाही प्रियाला. अरे प्रियाला नाही, स्वातीला गेलाय. ढेंगेंना जाईन. ए तुमची पोरं आमच्या पोरीसनी मेसेज करतात तेव्हा? ए थांब, 3ला केलाय मेसेज. दुपारी 1:30 वाजता. अरे रात्री 1:30ला गेलाय. पडला काय? थांब रे तू सांगायचं तो करण्या. त्याचं चुकलं जरी असलं तरी त्याला हात लावायचं काम नव्हतं. त्यानं मेसेज जरी केला असला तर त्याला तू भांडणं करून मारलास का? ठीक आहे, झाली चूक. मग काय करणार आहेस? काय करणार आहेस? बघा सुपरमॅन आला भावाला वाचवायला. ए करण्या, तुझ्या भावाला विचार, शाहू स्टेडियमला पळवून मारलाय त्याला. घरी जावा रे. ए जावा, कामावर जावा. ए चल रे घरी चल. चल ए चल चल रे. लपला भावाच्या माग. दादा, एक लाईट आणि 3 कटिंग. आईला तुम्हाला डोक्यावर काय चढवलं? तुम्ही आमच्या आता कानात. तू इंडिपेंडंट ट्राय करून बघ, बेस्ट आहे. घरात बाबाला सांग की तुझ्या बुडाला कसा जाळ लावतो बघ. सुधरा रे जरा. फुकाफुकी काय, भांडणं काय, आणि काय रे तुझा आता परत ब्रेकअप झालोय तिच्यासोबत? तुला कोणी सांगितलं? अरे त्या पोरीनं 4-5 स्टोऱ्या टाकल्या इंस्टाग्रामला. तुझ्या मित्रांनी दाखवलं. आता तावड्या हॉटेलला होर्डिंग लावलं ना की झालं. पास की आपलं कसं वाईफ जमायला लागतं. मला तुझ्यासारखं जमत नाही. 5 वर्ष एकाच पोरीसोबत, बरं तिची पण काय कारण. म्हणजे असं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे ज्या रिलेशनशिपला फ्युचर नाही आहे त्यात किती अडकायचं अजून? त्याच्यापेक्षा मुख्य बरं ना, ट्रायल एरर देन मूव्ह ऑन. तुमचं कसं झालंय ना, त्या इंस्टाग्रामच्या रील सारखं झालं. पूर्ण बघायच्या आधी स्क्रॉल अप. अरे तात्या, T20च्या जमान्यात कुठली टेस्ट घेऊन बसलाय सराव तू? बर आणि आला, मी जातो. काय रे फुकट्या, तुला भांडणं व्हायच्या आधी मेसेज कर म्हटलं होतं ना? अरे दाद्या, मी आधीच केलेला मेसेज. ते माझं नेट बंद होतं म्हणून लेट आला मेसेज. चल येतो. आणि यानंतरच्या आपल्या पोएट्री सेशनमध्ये पोएम सादर करायला मी आमंत्रित करतोय आपल्या नेक्स्ट परफॉर्मरला. असलं प्रेम काय नसते रे, फक्त शायरी आणि सिनेमाच असते. अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले. अब के हम बिछड़े तो शायद कभी हम ख्वाबों में मिले. जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले. खऱ्या प्रेमावर फराज इतकं सुंदर लिहितो, पण तुम्हाला माहिती आहे का, हाच फराज पुढे का शायरीमध्ये म्हणतो, इससे पहले कि बेवफा हो जाए, इससे पहले कि बेवफा हो जाए, क्यों ना ये दोस्त हम जुदा हो जाए. ह्याच्या पुढे फराज काय म्हणतो कोणी सांगू शकेल का? तू भी हीरे से बन गया पत्थर, हम भी कल जाने क्या से क्या हो जाए, इससे पहले कि बेवफा हो जाए, क्यों ना ये दोस्त हम जुदा हो जाए. नाइस, थँक्यू थँक्यू. गाईज इमॅजिन, आजच्या काळात जर मला अपॉर्च्युनिटी मिळाली फराजला भेटायची तर काय मजा येईल ना. पूर्ण संध्याकाळ, रंजिशही सही, सुना है लोग उसे आंख भर कर देखते हैं, या फील्ड मध्ये निघून जाईन मी. सो माझ्या कवितेचं नाव आहे डेट विथ फराज.
You dropped in my life like a late night text. Now I'm hooked on your vibe, don't know what's next. You dropped in my life like a late night text. Now I'm hooked on your vibe, don't know what's next. तू माझी डॉलर डॉलर, तू माझा कॉल कॉल, या वाइबचा तू फील घे. ग्रीन फ्लॅग चाहीन घे, करते बघ कसे मन छन छन, मन छन छन, मन छन छन. स्लो मोशन ची स्माइल तुझी, इंस्टा वाली स्टोरी ही तुझी, मूव अँड फ्लो चा नखरा, कोलबला या रेडी हा छोरा. नो पब्लिक नो ड्रामा, हार्ट बीट वर पे होणारा हा एक इशारा. मन छन छन, मन छन छन, मन छन छन. खूप छान होती कविता, आवडला परफॉर्मन्स. थँक्यू. शायरी खूप मस्त होती. हा ना. थँक्यू. हाय. एक मिनिट. हाय. नाईस कंटिन्यू केलंस पुढे. बाय द वे मी श्रुती. हो नाईस. मला वाटलं तुझं नाव अमृता प्रीतम असेल. मग बाय एनी चान्स तू साहिर किंवा इम्रोज नाही आहेस ना? नाहीतर मी तुझ्या प्रेमात वेडी होईल. नाही, मी आधी. ओके नाईस. चलो बोलू नंतर. बाय. ओके बाय. AD_009 माझं इन्स्टा ID. ओके. आणि मी टिंडरवर पण आहे. बाय. बाय. बाबा तुला एक सांगू, जिसपे तेरी नजर है वो किसी और क्या मानत है. म्हणजे बॉयफ्रेंड आला त्याचा बाहेर नाही आला. कोण आहे रे? दणदणीत फोरे, मूड फुलावण प्रोरे, स्वॅग हा रोरे. युवा 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 युवा. कारण मुद्द्याचं बोल यार. मला ना तुझं हेच नाही आवडत. तू ना गावभर फिरतोस आणि मग परत गंगावेशातून मलाच लेक्चर मारतोस. कम ऑन, पॉइंटवर ये. काल जे कॅफेमध्ये होते तुझ्यासोबत ते तुझ्या ओळखीचे होते? कोण? ते आधी, परत तो अजय भक्ती वगैरे का? हे करण ऐक ना, तो आधी जाम भारी आहे यार. अरे म्हणजे माझी कविता ना त्यानं पुढे कंटिन्यू केली, बस इतकंच. तेच. पण ऐक, तो आधी आणि त्याची गँग फार डॅम्बिस आहे, जरा लांबच राहते यापासून. एक मिनिट, हे तू का सांगतोस? म्हणजे तू काय माझा बॉयफ्रेंड आहेस का आई आहेस? अगं श्रुती, आपण सिच्युएशनशिप मध्ये आहोत ना. होय. हॅलो, गुड मॉर्निंग भावा, वेकअप. आपण फक्त फ्रेंडशिप मध्ये आहोत. श्रुती अगं ऐक. ऐक, मला ना आई बोलवतीये, मी तुला नंतर फोन करते. हा, बाय 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 बाय. श्रुती हे बघ माझं ऐक. हॅलो. Hi guys, good morning. #no makeup, #fresh morning and #no clouds. Bye bye. हॅलो गुड मॉर्निंग कवयित्री. गुड मॉर्निंग. भारी झालाय की प्रोग्राम. व्हाईब्स आहेत नुसत्या व्हाईब्स. तुम्ही स्टोरी बघायला शिकला? आज काय शिकवणार आहेस? तुम्ही स्टोरी बघायला शिकलात ना, आता टाकायला शिकवते. बेस्ट. म्हणजे मी त्या जयंतासारखा मॉर्निंग वॉकचा रोज एक फोटो टाकणार. नात खुळा. पण ऐक, तुला एक लेटेस्ट स्टोरी सांगतो. काय? काल रात्री उशिरा आलीस. आई फुगून पुरी झालती. आता ती आली की सरळ सॉरी म्हणायचं,
आणि विषय एंड करून टाकायचा. नाहीतर माझा फुटबॉल करशीला. डन. Done. तुम्हाला स्टोरी टाकायला शिकवते. पहिल्यांदा हा फोटो घ्यायचा. आलात बाबा? मला वाटलंच तुम्ही वर असणार. झाली का पट्टी पडवून नातीला? अगं पट्टी कसली, स्टोरी टाकायला गेलतो. हेच कायम पाठीशी घालता तिला. सुचिता, हे बघ, जगातल्या सगळ्या ठेचा म्हणजे कायमचा रोड ब्लॉक नसतो. फार तर यू टर्न घ्यायला लागतो. ठेच लागली म्हणून माणूस चालणं थांबवतो का? मला काळजी वाटतेय बाबा तिची. तेवढं चालायचंच. पण हे बघ, मुलीशी तेवढं मुद्द्याचं बोलून घ्या. सॉरी सॉरी सॉरी, खूप सॉरी सॉरी, खरंच सॉरी. सोड मला. तू आधी माझं सॉरी ऍक्सेप्ट कर. हा, आई तुला माहितीये, आबा मला म्हणत होते की आईला थोडा मस्का मार म्हणून, पण त्यांना कुठं माहितीये की मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. हो, पण तरी मला काळजी वाटते तुझी. त्यात मलाच काल जरा डाऊन फील होत होतं. का? काय झालं? आबा काही बोलले का? नाही ग. बोल ना. काही नाही ग. जा आवर तू. सांग ना, आपण फ्रेंड्स आहोत ना, मग सांग मला. अगं सांगितलं ना काही नाही म्हणून. हेच ऑफिस पॉलिटिक्स अँड ऑल, दॅट्स इट. शुअर? आता का स्टोरी टाकू का? फीलिंग डाऊन, ऑफिस पॉलिटिक्स. जा जा, उठ, जा आवर. डन. थँक्यू सो मच. तुमची सर्व्हिस आहे ना, मला कायम प्रीमियम फील देते. तुमच्यासारख्या प्रीमियम क्लायंटसाठी आम्ही कायमच अवेलेबल आहोत. थँक्यू. थँक्यू. ओके, म्हणजे तू ऑफिशियली कुणाचा तरी एक्स झालायस तर? मॅडम, इथं कुणी ना कुणी कुणाचा तरी एक असतोच. ट्रू. व्हॉट अबाउट यू? आधी आपण काय इथं आपल्या ब्रेकअप काउंटिंगला बसलोय का? यू जस्ट आस्क मी अबाउट कॉफी अँड आय सेड ओके. बस इतकंच. जेवलीस कायचा जमाना आउटडेटेड झाला मॅडम. आजकाल कॉफीवरतीच प्रेमाचे सिलेबस सुरू होतात. आधी आपण कोणते पण फ्लॅग्स द्यायच्या आधी ना, मला एक गोष्ट क्लिअर करायची. आय हॅव अ ट्रस्ट इश्यूज. म्हणजे मी लहान होते ना, तेव्हा माझ्या आई बाबांचा खूप वाईट पद्धतीने डिवोर्स झाला होता यार. आणि तेव्हापासून आय बिल्ड दिस वॉल्स. सॉरी, पण माझ्या बाबतीत तू बिंदास राहू शकतेस. कारण मी तो आहे जो T20चा फॅन आहे, पण टेस्ट क्रिकेटचा पण फुल रिस्पेक्ट करतो. मी तो आहे जो रील्स वरती ऍडिक्ट आहे, पण फुल वेब सिरीज बिंग वॉच करायचे पेशन्स आहेत माझ्याकडे. इन शॉर्ट, माझ्याकडे पेशन्स आहेत आणि तुझ्यासाठी नक्कीच आहेत. कॉफी घेशील ना? पास्ता की पिझ्झा?
काय ग, बोलणं झालं का श्रुतीशी? नाही अजून, माझी हिम्मतच होत नाहीये. मी बोलू का? नाही नाही, मी बोलते. अरे हे बघा, श्रुती आली. आज लवकर आलीस बाळा. हा, क्लासला सुट्टी होती ना म्हणून. मग आणि काय चाललंय? कॉलेज, क्लास आणि माझे कवितांचे प्रोग्राम्स. अमित अंकल, थँक्यू सो मच. तुम्ही ते शिवाजी युनिव्हर्सिटीमधलं लिटरेचर इव्हेंट्सचे मला अपडेट दिले होते ना, इट्स सो हेल्पफुल. ते ठीक आहे, पण तुझ्या कविता कधी ऐकवतेस आम्हाला? कधी तुम्ही सांगाल तेव्हा. हे बघ, आईचे ऑफिसचे कलिग्स झालेत, होऊन जाऊ दे एक कविता. ठीक आहे. अगं घे तो कॉल. नाही, नंतर घेते. आई, कोणती ऐकवू? तुला आवडेल ती. अगं घे, काहीतरी इम्पॉर्टंट असेल. एक्सक्यूज मी. मी तुझे फोन कट करतेय करण. बोल, काय काम आहे? श्रुती बेबी सॉरी, मी पॉझिटिव्ह नाही आहे ग. मला जस्ट काळजी वाटली म्हणून मी बोललो. मी तुझी बेबी नाही आहे. डोंट ट्राय टू क्रॉस लाईन्स. मी लाईन क्रॉस केली? त्या आधी सोबत अख्खं कोल्हापूर टोनवर कोण फिरताना नाही झाली क्रॉस? मी काय करायचं ना हे मी डिसाईड करणार. आणि आय थॉट की आपण मित्र आहोत. ठीक आहे, आता जेव्हा राडा होईल तेव्हाच कळेल तुला. आणि हा, तुझ्या त्या हिरोला सांगून ठेव, भागात कुठे एकटा दिसू नकोस म्हणा. कारण आम्ही फक्त मित्र आहोत. ओनली फ्रेंडशिप. शिप नाही. तुमचं टायटॅनिक पंचांकित बुडवलं ना तर नाव नाही सांगणार. आद्या, काय बी होते, आज काय तो विषय एंड करायचा. त्याच्यावर काय ताटालायस? माझ्यासोबत बोल. काय विषय लावलाय? जरा थंडी. एक तर भांडणं काय झालं तर मला माहित नाही. माझं जर डोकं फिरलं, कुत्र्यासारखं मार खाशील आत्ता सांगा लागलो. ह्यो लई शानावे आलाय रे, याला दाखवतो थांब आता. तुमचा काय जरा मेंदू बिंदू पातळ झालाय का रे? एकेकाच्या विकेट कशा पाडतो बघ की आता. किरगाव टेकडीचा गोरा अजय देवगण येऊ करंदाच्या वाकडे चालत काय. पहिला मला या भांडणात काय घेऊ नका. आज याला असा मारतो की नाही, श्रुती तर काय, याचा भाऊ पण याला वळखा नको. हॅलो हॅलो, हा बोल श्रुती. अरे आधी कुठे आहेस तू? तुला किती फोन लावतीये, तुझा फोन कुठे आहे? अगं तो मोबाईल डिकीत होता, इथं राडा झाला आमचा. तुम्ही डोक्यावर पडलाय का रे? हे असले धंदे करायला कोण सांगते तुम्हाला? तुमचा तो ऍक्शन सीनचा व्हिडिओ आहे ना, व्हायरल झालाय. अगे माझं आधीच डोकं फिरलंय, तू आणि फिरवू नकोस माझं डोकं. आणि तो करण्याला किरानिष्ठ आहे, तुला कळतंय का? मी चांगलं ओळखते त्याला. सोड, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. हॅलो, असा विषय आहे तर. अरे तू तुझ्यासाठी एवढी मारामारी केलीस आणि ती तुझ्यावरच जाळ काढाले. तिला ट्रेनिंग आहे रे, असं हिरो लागले कीच करायचं नसते. आद्या, मला काय वाटते माहिती काय, तुम्हाला दोघांनी फिरवा. अरे ती परवा ते करण सगळं कॅफे मध्ये होती, आता तुझा फोन कट कर म्हणजे करा तिसऱ्यालाच. आधी अरे फेमस झालास तू, व्हिडिओ बघ किती व्हायरल गेलाय. हा, घरात आई आरती ओवाळते आणि बाबा पूजा बांधतील ती वेगळीच. बास ना श्रेयस, आपण आपलं बोलूयात का जरा. दादा, तू तुमच्या दोघांबद्दल घरी का सांगत नाहीस रे? कळल कळल, तुझी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुला कळल. हे बघ श्रेयस, तुला जे काही करायचं आहे ना ते लवकर कर. कधी स्थळ यायला चालू होतील ना माहिती नाही. अगं मग काय करू, हाताशी काही नसताना असंच तुझ्या दारात येऊन उभं राहू? माझे आई बाबा कसं तरी सांभाळून घेतील ग.
पण तुझे आई बाबा सांभाळून घेतील का? उभं करून घेतील दारात? आणि तू सुद्धा जॉब बघतीस ना? तुला मिळाला का जॉब? नाही ना? मग सगळं प्रेशर मलाच का देतीस? अरे मला नाहीये का प्रेशर? कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीये मी, सारखं विषय टाळत असते. कुणासाठी? एवढं सगळं ऍडजस्ट करण्यापेक्षा मूव ऑन वर तुम्ही दोघं. हे बघ आधी, तू जेव्हा सिरियस रिलेशनशिप मध्ये जाशील ना तेव्हा तुला कळेल. मग हा सगळा ऍक्शन सीन कोणासाठी झालाय? तीच आहे का रे, का नवीन कोणी? घरामध्ये आई बाबा भांडतात आणि परत एकत्र येतात. त्यांची टेस्ट मॅच चालू आहे. तुमचं दोघांचं म्हणजे पावसामुळे वाढलेली वनडे मॅच झाली. त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना, आपण आपली T20 खेळतो, दररोज वेगळा थ्रिल. ही रची डोकेदुखी कोण झेलणार? हे बघ भावा, हीच डोकेदुखी ना एक दिवस गळ्यात पडणार आहे. आधी तुला माहिती आहे यार, मी खरंच खूप लकी आहे. बघ ना, प्रत्येक दागिना किती शोभतोय तिच्यावर. ए श्रेयस, ऐक ना, ही डिझाईन मला बेस्ट वाटते. सिम्पल बट क्लासी. कसं वाटतंय? वा, मग खरेदी झाली? हो. अरे महेंद्र ज्वेलर्स मध्ये एवढी व्हरायटीज आहेत ना, मग वेळ लागणारच. मी काय म्हणतोय, आता तर आपल्या फॅमिलीचे ज्वेलर्स पण एक झाले. तुम्ही दोघं काय एक होत नाही यार? काय झालंय? तुम्ही एवढे सिरियस का झालाय? तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना, बोला ना मग. श्रुती बाळा, तुझ्या आईला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. काय झालं? मी कसं सांगू मला कळत नाहीये, पण आता तू मोठी झाली आहेस, कदाचित मला समजून घेशील. काय झालं आई, बोल. मी परत लग्न करायचं ठरवलंय. असं अचानक? खरं बोलतेस? बाळा समजून घे. तुझी आई इतकी वर्ष एकटीच झगडते. तुला वाढवताना, उभं करताना ती आपलं आयुष्यच विसरून गेली. तिलाही हक्क आहे ना ग, स्वतःचं आयुष्य जगायचं, थोडं हॅपी व्हायचं. आई खरं तू मला स्ट्रॉंग वाटते सगळं. म्हणजे इतकी वर्ष तू एकटीने सांभाळलेस ना ग मला, मग हे असं अचानक काय आहे? तुझ्या बाबापासून वेगळं झाल्यावर आई म्हणून कुठेच कमी पडले नाही मी. मान्य आहे मला, तुला बाबाचं प्रेम मिळालं नाही, पण मी तुझा बाप होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या सगळ्या प्रवासात बाबांची साथ होती मला, पण मी एकटी होते, एकटी लढले, एकटी उभी राहिले. आणि आता मला वाटतंय की तू मला समजून घेशील. कोण आहेत ते? अमित. मान्य मला, मी हा निर्णय स्वतःसाठी घेतलाय आणि मी तुझ्या विरोधात नाही जाणार. तू थांब म्हणालीस तर थांबेन मी. आई, मला सेल्फिश व्हायचं नाहीये ग.
पण मी तुला कुणासोबत शेअर नाही करू शकत. मला जड जात आहे ते. मला जरा वेळ हवाय. ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे, नीट विचार करून सांग. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या विरोधात नाही जाणार कधीच. नभाच्या तळाशी दिवे लागणीला तुझी याद येते पुन्हा या क्षणाला. उभा एक वृक्ष कधीचा उन्हात, दुरावे आताशा सखी सावलीला. मघा कोण ते गीत गात होते, सांगावे का म्हणाया पुन्हा पाकळीला. नभाच्या तळाशी दिवे लागणीला तुझी याद येते पुन्हा या क्षणाला. अरे चेष्टा लावल्या का तू? रिझाईन देऊन काय करणार आहेस? घरी बसणार आहेस अंडी उभवायला? अहो, रिझाईन नाही केलेलं त्यांनी अजून, त्यांनी फक्त विचार केलाय त्याचा. तुम्ही कशाला एवढं बीपी वाढवून घेताय तुमचं? बाबा अहो जरा चिल करावं. आणि काय करू? हनी सिंगच्या बीट वरती डान्स करू? बाबा बादशाह ट्रेंडिंगला सध्या. या यांचं काय वेगळंच आहे, यांना म्हणे इंट्रोपेनो बनायचं आहे. हो, ते 9 ते 5 मला जमणार नाही. अरे जमणारच नाही, त्यासाठी कष्ट लागतात, पेशन्स लागतो. तुमचं सगळं आयुष्य ऍप वरती चाललंय आणि उद्या आई बाबांना सुद्धा इन्स्टॉल करून घेतील. तुम्ही जरा काय चाललंय का तुमचं? शांत व्हा. अरे काय शांत राहू मी? ही अशा पोरांच्यासाठी मी सगळं काय करायचं आणि यांनी काहीच नाही करायचं. अरे तुला किती वेळ मी सांगितलं की यांच्याकडे थोडं लक्ष दे म्हणून, पण तू ऐकतच नाही. आयुष्यभर माझं कधी ऐकलं नाही. हो बाबा बास करा आता. प्रत्येक वेळी प्रत्येक बिल नवीन पिढीवर फाडायचं. तुम्ही पण कधी तर नवीन पिढी होताच की. हाय हाय, आय एम साई. मी आधी. बस ना प्लीज. I was expecting a Netflix hero, but got a TikTok shot instead. Your profile picture was lying a little bit there though. Mine too, but माझ्यावरती I think 2 फिल्टर्सची उधारी असेल. नाही पण तू थोडी वेगळीच दिसतेस. हो, फिल्टरलेस व्हर्जन ॲज इन रिअल डील. लोक म्हणतात मी फोटोपेक्षा लाईव्हमध्ये जास्त डेंजरस आहे.
हॉट कॉफी विदाउट शुगर. मला पण सेम. स्वीटनेसचा माझ्या लाईफमध्ये ओव्हरडोसच आहे. नाही म्हणजे तसं नाही, मी आधी आणि तू ना माझ्या फ्रेंड्स. तू तो व्हायरल फाईटवाला यूट्यूब हिरो ना, सो कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या नेबरहूडमधल्या कुत्र्यांपेक्षाही जास्त तू फेमस आहेस. तसं काय नाही. अरे चल मजा घेते, बट सिरियसली तू फेमस तर आहेस, फक्त कारणं चुकीची आहेत. बरं तू कोल्हापूरची नाही आहेस काय? मी कोल्हापूरचीच आहे. मग तुझी भाषा तशी वाटत नाही. अरे भावा येतं की मला बोलता, आणि शिव्या तर खूप जास्त चांगल्या देता येतात. तू ते सिरियल वगैरे जास्त बघतोस का? बाय द वे, तू टिंडर डेटवरती आलायस की अजून तुझ्या एक्सचे फोटो झूम करून बघतोस? नाही, मी फ्रेंडशिपसाठी आलो. फ्रेंडशिप टिंडरवरती? तुझ्याकडे व्हॉट्सअप ग्रुप नाही आहेत का? लिसन आधी, मी स्ट्रेट बोलते, कन्फ्यूज लोकांची मला जमत नाही, आणि तुला तुझ्या एक्सची अजून क्लॅरिटी नाही आहे. तू क्लिअर होशील तेव्हा भेटू. टिल देन स्वाईप लेफ्ट रोमिओ. बाय. येस, भारी आला फोटो. स्टोरी लाव. #फ्रेंड झोन. हा शेअर कर की. ए नको, गच्च झाले पोट. बर, परवा स्टोरी बघितली, तुझा काय नवीन विषय चालू आहे काय? हे जरा डोक्यावर पडलाय का तुम्ही? पहिला सांगलो तसलं काय नाही आहे. मग श्रुती काय म्हणत्या? तिच्या घरी चाललो इन्व्हिटेशन द्यायला आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीचं. मग तुम्ही पण येताय ना? अरे विषय काय येणार की बाबा. ए बरं ऐका ना, मला जरा गडबड आहे, फक्त त्या आजाला सांगा की बाकी सगळ्यांना इन्व्हिटेशन दे म्हणून. बरं येऊ काय मी? बरोबर. चालेल, बाय बाय. त्या आजाला व्यवस्थित सांगायला पाहिजे. मागच्या टायमाला त्याच्या गर्लफ्रेंडला सांगायचं विसरला. ये वय बाबा, बोंबा बोंब छान नाही ते. फोन उरका त्याला. हा, आणि त्या गर्लफ्रेंडला सांग म्हणा तेवढं. एका दिवसात ऑनलाईनची 2 स्थळं. शायरा, वाईब्स मॅच करायच्या काळात अजूनही लोक कुठली मॅच करतात. तुला आवडलीत का स्थळ? मग कर ना लग्न. मी असं बोलले का श्रेयस? पण एक मात्र खरं, मी अजूनही ट्राय करते, आणि सिच्युएशन हाताबाहेर चालले पण तू काहीच करत नाहीयेस. तुला अजून एक गोष्ट सांगायची. मला मेल आलाय जॉब ऑफरचा, सिंगापूरमध्ये. नेक्स्ट मंथ जॉईनिंग आहे. लॉंग डिस्टन्स मध्ये राहू. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप? स्नेहल, आपण काही कॉलेज स्टुडंट आहे का? मी अजूनही स्ट्रगल करतोय. माझा स्टार्टअपचा फंड अडकलाय. अवघड आहे. माझ्यासाठी हे सोपं नाहीये श्रेयस, आणि मला ही अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची. ब्रेकअप करायचंय का? मी असं नाही म्हणत आहे श्रेयस, पण आपलं इक्वेशन बदलणार आहे हे नक्की. आणि ऑनेस्टली मला भीती वाटते. आपण एकत्र राहू शकणार की नाही याची. मला कशाला बोलवलंय? कपल थेरपी द्यायला की विटनेस बनवायला? तिला घरी सोडून ये. 1 मिनिट श्रेयस, काय तो सोक्षमोक्ष लावायचंच आहे आज. यार मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय, हे खूप टॉक्सिक होतंय रे. काय असेल ते एकदाचा फायनल करून टाका, आणि मला सारखं सारखं बोलवत जाऊ नका रे तुम्ही. तुमच्या रिक्षाचं 3रं चाक बनायचं नाही आहे मला. बघा, मी छोटा मुंह बडी बात बोलत असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये फाईट्स आहेत, मे बी काही मिसअंडरस्टँडिंग पण असतीलच, पण सारखा सारखा जर सर्वायवल मोड लागत असेल ना, तर ते रिलेशन नाहीये, फक्त एक्सटेन्शन आहे प्रॉब्लेम्स. तर आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. प्रॉब्लेम सोडवायचे की रिलेशनशिप? मी जातो अँड पे द बिल्स. इन्व्हिटेशन व्हॉट्सअप केलं होतंच ना?
घरी यायची काही गरज नव्हती. कशाला? नुसतं स्टेटस टाकलं असतं तरी आम्ही आलो असतो. कसं आहे ना आजोबा, समोरून इन्व्हिटेशन दिलं ना जरा बरं असतंय. मला असं वाटतं की काकू तुम्ही पण यावं आणि आजोबा तुम्ही पण यावं. नक्की. ते नाही येणार आहेत, त्यांचे वेगळे प्लॅन्स आहेत. नाही बरोबर आहे. ऍक्च्युली काय ना की आई बाबा दरवर्षी खूप साध्यापणाने सेलिब्रेट करतात, पण मी आणि दादानं ठरवलं की आपण एक फॅमिली डिनर डेट प्लॅन करूया. म्हणजे काय आहे की रेग्युलर हॉटेलिंग आपण करतच असतो, त्यामुळे आम्ही हे सगळं प्लॅन करतोय. आईचे पण मैत्रिणी येत आहेत, माझे पण फ्रेंड्स येत आहेत. तर अशा स्पेशल मुवमेंट्स रेअर असतात ना, तर सगळेजण असले की जरा बरं असते. नाही का दादासोबत काय माझा फोन झाला नाही. मी आता हॉटेलमध्ये आहे, मी जरा तयारी करतो सेलिब्रेशनची. मी तुला बरं मी फोन करून बघतो आणि कॉल करतो तुला. हाय. थोडे लवकर आले, म्हटलं काही हेल्प हवी असेल तुला तर. ओके, बरं झालं आलीस. म्हणजे वेलकम वेलकम. मी जरा आलोच फोन करून. केक आणलाय, फुगे आणल्यात, बुके आणल्यात आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन पण मीच दिले. मला सांग, त्या जाईला कोण बोलवलं? तूच सांगितलंस की सगळ्यांना बोलवायला. डोसकं बिस्कं फिरलंय का रे तुझं? अकला काय घाण ठेवता का काय मी तुम्ही? ए म्हशे गबस. अरे ती काय सगळ्यात येत नाही काय? तर तुम्ही हे बघ, HP चहा तुला आवडतो ना? मस्तपैकी तुला चहा करून देते, जसा तुला हवा तसा. आई, घरी गेल्यावर मला लवकर जायचंय. अगं, आज संध्याकाळी थांबणार आहेस ना तू? आधीची पार्टी विसरलीस? हो, पण मला वाटत होतं तू थांबशील. मला जावं लागणार आहे आई. बर, अजून काय घ्यायचं ते घेऊयात. आज मुलांनी इतकं सुंदर सेलिब्रेशन केलंय. माझ्या मैत्रिणी पण आले आहेत, त्यांचे मित्र पण आले आहेत. खरं तर मला खूप भरून आलंय. आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली. इतक्या वर्षात तुम्ही मला खूप साथ दिली, सांभाळून घेतलं. माझे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही समजून घेतले. माझे एक छान मित्र झालात आणि भरपूर प्रेम दिलं. आपण कधी आपल्या फॅमिलीला थँक्यू म्हणत नाही ना, पण आज मला म्हणायचंय थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मलाही काहीतरी बोलायचं. अरे श्रेयस, कुठे होतास एवढ्या वेळ? अरे तुला किती फोन लावले? आई बाबा, खरं सांगू का, आयुष्याचा खरा अर्थ तुमच्यामुळेच आम्हाला कळला. नाती कशी जपायची ते तुम्ही आम्हाला शिकवलं. कितीही प्रॉब्लेम आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून हसत हसत जगायचं तुमच्यामुळेच मला कळालं. मी खूप चुका केल्या, मी वाया गेलोय असंही लोक म्हणाले, पण तुम्ही दोघं नेहमी माझ्यासोबत होतात, राहिलात आणि पुढेही असाल. पण मी आज बदललो आणि याचं अजून एक कारण म्हणजे स्नेहल. गेली 5 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलं. हे तुम्हाला आत्ता सांगतो? हा, म्हणजे बाबा ऍक्च्युली
तुम्हाला सांगणारच होतो. म्हणजे काय आहे की आम्ही ठरवत होतो की कसं. अरे माहिती आहे आम्हाला सगळं. आम्ही वाट बघत होतो की तू कधी सांगतोस ते. तुम्ही कुठे फिरता कुठे जाता हे सगळं माहिती आहे मला. मला कसं माहिती? अरे कसं म्हणजे? अरे आम्ही सुद्धा सोशल मीडियावरती असतो, आम्हाला सुद्धा त्यातलं सगळं कळतं. आणि काय आहे, अरे मुलांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी पालकांना एक अकाउंट काढावंच लागतं. काका येस, तुमचं फेक अकाउंट आहे? तो आहे ना. आयडीचं नाव सांगा ना. आयडी सांगू? मला माहिती नाही हो. ते 007 साक्षीवालं नाही ना? नाही. नॉटी नॉटी डॉली तुमचं आहे? स्टॉप. या श्रुती, श्रुती थांब ना. का चाललीस तू? मला एक इम्पॉर्टंट काम आहे. आपण नंतर बोलूयात ना. बरं बाबा, मी सोडायला देऊ का तुला? नाही मी तुला नंतर सांगते आधी. हा बाय. सॉरी बाय बाय बाय. तुझी आई इतकी वर्ष एकटीच जगली. तिलाही हक्कायला स्वतःचं आयुष्य जगायचं, थोडं हॅपी व्हायचं. आई म्हणून कुठेच कमी पडले नाही. मी तुझा बाप होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी तुझ्या विरोधात नाही जाणार कधीच. आई, तुझ्या हॅपीनेस साठी तुला माझ्या परमिशनची गरज नाहीये. मी त्यांना बाबाच म्हणू ना. काय काय जाई मॅडम, आज असं अचानक भेटायला बोलवलं? आता मुलगी मुलाला फक्त भेटायला बोलवू शकत नाही का? की हे तुझा बिझी लवर बॉय शेड्यूलचे रूल्स आहेत. तूच म्हणली होतीस ना की तुला टाइम वेस्ट करायचा नाही आहे, म्हणून मला वाटलं काहीतरी सिरियस असेल. आधी तुला माहिती आहे मला गोल गोल फिरवून बोलता येत नाही, म्हणून मी मुद्द्याचं बोलते. सुरुवातीला मी विचार केला की मी का तुझ्यासोबत टाइम वेस्ट करते, पण जेव्हा तू मला त्या पार्टीला बोलवलंस ना तेव्हा काहीतरी बदललं. तुझी लोक, तुझं घर, हे सगळं इतकं वॉर्म आणि मला तिथे एवढं बिलॉंगिंग वाटलं ना. याआधी मी फेक हसणं, शो ऑफ करणं किंवा लोकांना खुश करणं हे सगळं बघितलेलं, पण तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं. आणि मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं आणि पुढेही आवडेल. थँक्स यार, तू खूप ऑनेस्टली सांगितलंस. पण मी तिथं अजून पोचलो नाही आहे. तू खूप पुढे गेलेस आणि मी अजून तिथंच अडकलोय तिच्यात. त्या दिवशी तू श्रुतीला पाहिलंच असेल. मी तिच्या आधी खूप स्वतःभोवती वॉल्स क्रिएट केल्या होत्या,
म्हणजे कोणाशी माझं पटायचं नाही, थोडं काय झालं की लगेच मूव ऑन करायचो. पण तिने मला शिकवलं की जर आपल्याला खरंच कोणी आवडत असेल ना तर बाकी सगळं ॲडजस्ट होतं. म्हणून मी तिच्या उत्तराची वाट बघणार आहे. आणि तिने जर नकार दिला तर मे बी मला मूव ऑन करणं खूप अवघड जाईल. बाकी जाई तू खरंच खूप यार कमाल मुलगी आहेस. मे बी तुला तुझ्यासारखाच फ्री स्पिरिटेड बोल्ड मुलगा मिळेल जो की तुझ्यासोबत ॲडजस्ट होऊ शकेल, तुला समजून घेऊ शकेल. सो दिस वॉज युअर बिग रिव्हिलेशन. गुड फॉर यू. माझं काय आहे ना, मी स्वतःला हँडल करू शकते. सो आदिओस देन. आपण एक सेल्फी काढूया का? आपल्या ब्रेकअप फोटोला तरी फिल्टर मिळेल. ही श्रुती नाही, कोण वेगळीच आहे ना? एक मिनिट, ही जाई कोण आहे रे? अरे ती होय. अरे ती आद्याला लाईक करते. आद्याने स्ट्रेट फॉरवर्ड सांगितले की तू इंटरेस्टेड नाही. बस बरं ठीक आहे. आधीलाच कॉल मग. काय रे, तुला पुन्हा माती खायची आहे का? मी काय केलंय आता? माझं सगळं सरळ होतंय, नीट होतंय म्हटलं, तू सुधारशील तर परत ये रे माझ्या मागल्या. अरे दाद्या काय झालंय सांग तर खरं. ही जाई कोण आहे? अरे दाद्या आमच्यात तसलं काय नाही आहे. तिला मी आवडतो हे सांगितलं तिनं मला, पण मी नाही म्हणून निघालोय तिकडून. अरे तिनं स्टोरी टाकली न्यू बिगिनिंग म्हणून. अरे यार होय होय. गोड बोलून कन्फ्युजन तयार केले तिनं. जरा नीट बघ. आणि मूर्खा तू रिपोस्ट केलीस ती स्टोरी. होय थांब थांब काढतो. डिलीट कर. श्रुतीनं बघितलं ना तर काय होईल माहिती ना तुला. पटकन डिलीट कर. करतो. शाणेस ठेव. त्याचं गणित सुटलंय रे. फक्त उत्तर चुकू नये म्हणजे झालं. अगं पण या जनरेशनची ना एक गंमत आहे. प्रश्नही तेच तयार करतात आणि उत्तरही तेच तयार करतात. भिडू दे त्यालाच. तू पी. श्रुती मी तुलाच भेटायला येत होतो. मी पण तुलाच भेटायला येत होते. काय हा काय फालतूपणा आहे आधी? तुला नाही माहिती मी काल कोणत्या कंडिशन मध्ये तिथे आले होते, माझी काय मनस्थिती होती. पण तू इन्व्हाइट केलंस ना मला, म्हणून मी त्या पार्टीला आले होते. आणि तू काय केलंस? हे मी तुला सगळं समजून सांगतो. मला काही नाही ऐकायचंय. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अगं ऐक तरी माझं तू. श्रुती आलं माझ्या लक्षात. तूच आधी तर एक काम करूया, मी तुझ्या मैत्रिणीशी बोलतो. अगं माझं आबांच्याकडेच काम होतं. इथं आल्यावर कळलं मला ते घरी नाही आहेत. हा त्यांची ब्लड टेस्ट होती ना आणि रेग्युलर चेकअप. अच्छा, तुझाही बीपी वाढलेला दिसतोय. म्हणजे तुझं डोकं दुखत नाहीये? नाही का? अगं मी आलो ना मगाशी, त्यावेळी तुझी डोकेदुखी गेटवर दिसली मला. आधी त्यानं तुम्हाला काही सांगितलंय का? पण तो तुम्हाला ओळखतच नाही ना. त्याला बघतेच आता. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी आत येत होतो ना त्यावेळी तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. माझ्या जागी तुझी आई असती तर ती देखील पॅनिक झाली असती. बेटा मलाही काळजी वाटते, पण मला असं वाटतं की पुढची व्यक्ती काहीतरी सांगत असेल ना तर एकदा का होईना आपण ऐकून घ्यावं. पण त्यांना काय माती खाल्ली तुम्हाला माहितीये का? हे बघ, तुमच्यात नेमकं काय घडलं ते मला आत्ताच समजलं. पण एक सांग, माझं म्हणणं तुझ्या आईनं ऐकूनच घेतलं नसतं किंवा तुझ्या आईचं बोलणं तू ऐकून घेतलं नसतंस तर आज आपण कुटुंब म्हणून एकत्र नसतो. आणि तो तर तुझा मित्र आहे. आणि बाळा, मैत्री अशी पटकन तोडू नये. एक मित्र म्हणून सांगतो, तू आत आल्यानंतर सुद्धा तो तिथंच उभा होता. श्रुती, मी काय सांगतोय ते तू शांतपणे ऐक आणि मग डिसाईड कर. आपल्यात वाद झाले, भांडणं झाली, मी तुला फोन केले, मेसेजेस केले, पण तू उत्तर नाही दिलंस.
त्या क्षणी मला असं वाटलं संपलं सगळं, नेहमीप्रमाणे मूव्ह ऑन करावं लागणार असं वाटलं. म्हणून मी जाईकडे गेलो. पण तिथे बसूनही सतत माझ्या डोळ्यासमोर तूच होतेस. लिटरली असं वाटत होतं उठावं आणि थेट तुझ्याजवळ येऊन बसावं. मी तिलाही सांगितलं की मी कोणासाठी तरी थांबलोय, वाट बघतोय कोणाची तरी. तिने सरळ आय लाईक यू म्हणलं. मी तिला सरळ उत्तर दिलं, माझ्या मनात फक्त एकच आहे आणि मी वाट बघतोय तिची. श्रुती, आय रिअली रिअली लाईक यू यार. आता जो काही तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल. श्रुती बोल काहीतरी यार, जीव जातोय माझा. आधी आपलं नातं खूप खरं आहे. आपण एक काम करूयात का? आपल्या नात्याला ना आता कुठलंच नाव नको द्यायला. एकत्र राहूयात, मोमेंट शेअर करूयात, सगळ्या गोष्टी फिगर आउट करूयात. आपण काय करतो ना, आपल्या फिलिंग्सचं शिप, फ्रेंडशिप, लव्हशिप, सिच्युएशनशिप डिरेक्ट पाण्यात सोडून देतो. पाणी किती खोल आहे हे बघत नाही, लाटा किती मोठ्यात हे पण बघत नाही, वारा किती सुटलाय हे बघतच नाही. त्या थ्रिल मध्ये ना आपण सर्व्हाइव्ह करतो. पण फायनल डेस्टिनेशन एकच असतं ना, एखादा किनारा. आणि तो किनारा काय असेल ना हे आपल्याला या प्रवासात कळलं. सो नो रूल्स, नो लेबल्स, जस्ट गोइंग विथ द फ्लो. ओके, सो गोइंग विथ द फ्लो. हॅलो, हा बोल ना स्नेहल. सॉरी वहिनी. काय मग आधी डोकेदुखी वाढली की कमी झाली? नाही, सोबतच आहे सध्या, म्हणजे आता कायमच सोबत असेल. बाय. हाय, मी जाई. आय लिव्ह माय लाईफ टू द फुलेस्ट. मी मला हवं तसं वागते. कोणी स्वीट बनलं तर मी शुगर बनते, कोणी फ्लर्ट केलं तर मी डबल फ्लर्ट करते, आणि कोणी वाकडत शिरलं ना तर मी डोक्यात शिरते. मला मास्क घालून जगायला आवडतं. आणि खरं सांगू का, ती श्रुती आहे ना, आय कांट स्टँड हर ॲट ऑल. सेम हिअर, एक्झॅक्टली सेम.